श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 12 एप्रिल 2025 वार शनिवार. या दिवशी आहे चैत्र पौर्णिमा आणि या दिवशी हनुमान जयंती आहे. अतिशय पवित्र असा हा दिवस आहे. चैत्र पौर्णिमा हा दिवस म्हणजे आपल्या कुलदेवीची पूजा करण्याचा, तिला प्रसन्न करून घेण्याचा अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे. गुढीपाडव्यापासून सुरू झालेली चैत्र नवरात्र आत्ताच संपलेली आहे. चैत्र नवरात्री निमित्ताने सर्वांनी आपल्या कुलदेवीच्या सेवा केल्याच असतील, आपल्या कुलस्वामिनीचा कुळाचार केला असेल. पण ज्यांना या चैत्र नवरात्रीत कुळदेवीचा मानपान करणं, कुळदेवीचा कुळाचार करणं शक्य झालं नसेल, असे सर्वजण या चैत्र पौर्णिमेला त्यांच्या कुलस्वामिनीच्या सेवा करू शकतात, कुळदेवीचा कुळाचार करू शकतात. कारण चैत्र महिना हा पावन महिना आहे. चैत्र महिना हा आपल्या कुळदेवीच्या सेवा करण्यासाठी असतो. वर्षभरात 4 नवरात्री येतात. पहिली म्हणजे चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र. या 2 प्रत्यक्ष नवरात्री असतात आणि 2 गुप्त नवरात्री असतात. बघा, बरीच घरं अशी आहेत की त्या घरांमध्ये चैत्र नवरात्रीमध्ये कोणत्याही सेवा केल्या जात नाहीत. फक्त शारदीय नवरात्रीत देवीच्या सेवा केल्या जातात. शारदीय नवरात्र सोडली तर वर्षभरातील इतर दिवसांमध्ये देवीची फक्त पूजा केली जाते, नमस्कार केला जातो, पण कुळदेवीच्या सेवा केल्या जात नाहीत. कधी कधी तर असं होतं की आपली कुळदेवी सोडून आपण इतर देवांच्या सेवा करतो आणि आपल्या कुलस्वामिनीची सेवा करणं आपल्याकडून राहून जातं. बघा, तुमची कुळदेवी ही तुमच्या कुळाचं रक्षण करते. तुमच्या कुळाचं रक्षण करणं हे तिचं कर्तव्यच असतं. जेव्हा तुमची कुलस्वामिनी तिचं कर्तव्य पार पाडत असते, तुमच्या कुळाचं संकटापासून रक्षण करत असते, याबद्दल तिचे आभार मानणं हे तुमचं कर्तव्य असतं. तर तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीचे आभार कसे मानाल? तर तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीच्या फक्त सेवा करायच्या असतात. तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीचा कुळाचार करायचा असतो. पौर्णिमेचा दिवस आहे तर सकाळी लवकर उठून स्नान करून घर स्वच्छ करा. पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि चिमूटभर हळद टाकून ते पाणी दरवाजाच्या बाहेर शिंपडा. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा. त्यानंतर तुमच्या कुळदेवीच्या मूर्तीवर अभिषेक करा. कुळदेवीला हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करा. जर तुम्ही इच्छापूर्तीसाठी, मनोकामनांच्या पूर्तीसाठी पौर्णिमेचं व्रत करणार असाल तर संकल्प करा. यासाठी हातात थोडंसं पाणी घेऊन त्यात अक्षता, फूल, हळद, कुंकू टाका आणि तुमचं नाव व गोत्र सांगून तुम्ही कशासाठी व्रत करणार आहात ते सांगा आणि हे व्रत माझ्याकडून पूर्ण करून घ्यावं अशी कुळदेवीला प्रार्थना करा. त्यानंतर हातातील पाणी ताम्हणात सोडा. नंतर हे पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घालू शकता. आता आपल्या कुळदेवीची सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री दुर्गा सप्तशतीचं पठण करणं. तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण एक पाठ करा. या ग्रंथामध्ये 13 अध्याय असतात. या ग्रंथाचा जर तुम्ही संपूर्ण एक पाठ करणार असाल तर तुम्हाला 1.5 तासांचा अवधी लागेल. कारण संपूर्ण एक पाठ म्हणजे देव्या कवचपासून ते क्षमापराध स्तोत्रापर्यंत संपूर्ण पठण करायचं असतं. जर तुम्हाला या ग्रंथाचा संपूर्ण एक पाठ करणं शक्य नसेल तर सिद्धकुंजिका स्तोत्राचं 11 वेळा पठण करा. आता सिद्धकुंजिका स्तोत्र 11 वेळा का पठण करायचं? तर बघा, असं म्हणतात की सिद्धकुंजिका स्तोत्राचं 11 वेळा पठण केलं तर आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा एक पाठ केल्याचं पुण्यफळ मिळतं. जर तुम्हाला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा संपूर्ण एक पाठ करणं आणि सिद्धकुंजिका स्तोत्र 11 वेळा म्हणणं शक्य असेल तर आवर्जून दोन्ही सेवा करा. अर्थातच या सेवेचं पुण्यफळही तुम्हाला तितकंच मोठं मिळेल. यानंतरची जी सेवा आहे ती म्हणजे कुंकुमार्चन ही सेवा. बघा, आपल्या कुळदेवीला कुंकू अतिशय प्रिय असतं. त्यामुळे जर तुमच्याकडे देवीची मूर्ती असेल, देवीचा टाक असेल, जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करताना तुम्ही 16 वेळा श्री सुक्त म्हणू शकता किंवा तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणत कुंकुमार्चन करू शकता. जर तुम्ही 99 मंत्र म्हणत म्हणजेच ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे
हा मंत्र म्हणत कुंकुमार्चन करणार असाल तर मंत्राच्या शेवटी नमो नमः असं म्हणत कुंकू देवीच्या मूर्तीवर अथवा टाकावर देवीच्या पायापासून सुरू करून देवीच्या डोक्यापर्यंत कुंकू अर्पण करायचं आहे. म्हणजेच एक प्रकारे देवीला कुंकवाने आंघोळ घालायची आहे. जर तुम्ही 16 वेळा श्रीसूक्त म्हणत कुंकुमार्चन करणार असाल तर फक्त 16व्या वेळी फलश्रुती म्हणायची आहे. फलश्रुती म्हणताना कुंकुमार्चन करायचं नाही, फक्त हात जोडायचे. कुंकुमार्चन करताना तुम्ही 2 बोटांनी कुंकुमार्चन करू शकता किंवा 3 बोटांचा वापर करूनही तुम्ही देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करू शकता. किंवा तुम्हाला जर 5 बोटांनी कुंकुमार्चन करायचं असेल तर तुम्ही 5ही बोटांनी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन सेवा पूर्ण झाल्यानंतर कुंकू तुम्ही काढून घ्या आणि एखाद्या डबीत ठेवून द्या. हे कुंकू फक्त तुम्ही आणि तुमच्या घरातील व्यक्तींनीच वापरायचं आहे. घराबाहेरील इतर कोणत्याही व्यक्तीला हे कुंकू द्यायचं नाही. तसंच हे कुंकू तुम्ही देवीवर पुन्हा कुंकुमार्चन करण्यासाठी देखील वापरू शकता. त्याच कुंकवाने देवीवर पुन्हा कुंकुमार्चन केल्याने हे कुंकू अधिकाधिक प्रभावी बनत जातं. यानंतरची जी सेवा आहे ती म्हणजे आपल्याला देवीसाठी 21 लवंगांचा हार बनवायचा आहे. यासाठी आपल्याला 21 लवंग घ्यायचे आहेत. या उपायासाठी चांगल्या लवंग घ्यायच्या आहेत. या उपायासाठी चांगल्या फूल असलेल्या लवंग घ्या. यानंतर एक धागा घेऊन या लवंगांचा एक हार बनवा. जसा आपण फुलांचा हार बनवतो अगदी तसाच लवंगांचा हार बनवा. म्हणजे एक लवंग घ्यायची आणि ती लवंग धाग्याला बांधून धाग्याला गाठ बांधायची. या धाग्यामध्ये एक वेळेस एक लवंग अशा 21 लवंग बांधून त्यांचा एक हार बनवायचा. प्रत्येक लवंग धाग्यामध्ये बांधत असताना तुम्हाला देवीचा जो कोणताही मंत्र येत असेल तो मंत्र तुम्ही म्हणायचा आहे. तुम्ही फक्त ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र जरी म्हटलात तरी चालणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी हा हार आपल्या कुळदेवीला अर्पण करायचा आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हा हार निर्माल्यामध्ये टाकायचा. यानंतरची जी सेवा आहे ती म्हणजे देवीची ओटी भरणं. ज्यांना चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरणं शक्य झालं नसेल त्यांनी शनिवारी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी न चुकता देवीची ओटी भरावी. जर तुमच्या आजूबाजूला देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही ओटी भरलीत तरी चालेल. तुमच्या जवळपास जर देवीचं मंदिर नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरातील देवीची ओटी भरू शकता. तुम्ही नुसती खणा नारळाने जरी ओटी भरलीत तरी चालणार आहे. फक्त न चुकता देवीची ओटी भरा. यानंतरची जी सेवा आहे ती म्हणजे देवीला लवंगांचं अर्चन करणं. लवंगांचं अर्चन करणं म्हणजे मंत्र म्हणत लवंग देवीच्या चरणावर अर्पण करणं म्हणजेच लवंगांचं अर्चन करणं. लवंगांचं अर्चन करताना तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणू शकता. कमलात्मक मंत्र असा आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः. हा कमलात्मक मंत्र आहे. 21 लवंगांचं अर्चन करताना मंत्र कशा प्रकारे बोलायचा आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः नमो नमः. तर नमो नमः असं म्हणत असताना लवंग देवीच्या फोटोवर अथवा देवीच्या टाकावर अथवा देवीच्या मूर्तीवर देवीच्या चरणाशी अर्पण करायची आहे. अशा प्रकारे 21 वेळा मंत्र म्हणत 21 लवंग देवीच्या चरणाशी अर्पण करायच्या. दुसऱ्या दिवशी या लवंग काढून घ्यायच्या. या लवंग नंतर तुम्ही घरातील सर्व व्यक्ती रोज एक एक लवंग चगळून खाऊ शकता किंवा तुम्ही या लवंग चहात देखील टाकू शकता. पण या लवंग तुम्ही भाजीमध्ये वगैरे टाकू नका. तर चैत्र पौर्णिमेला तुम्हाला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत मी पुन्हा एकदा सांगते. बघा, तुम्हाला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पठण करायचं आहे. सिद्धकुंजिका स्तोत्र 11 वेळेस म्हणायचं आहे. देवीच्या फोटोवर किंवा मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे. 21 लवंगांचा हार बनवून देवीला अर्पण करायचा आहे. देवीच्या चरणावर 21 लवंगांचं अर्चन करायचं आहे आणि देवीची ओटी भरायची आहे. तर चैत्र पौर्णिमेला या सेवा करायला चुकू नका. हा एक दिवस असा आहे ज्या दिवशी तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीच्या सेवा करायच्या आहेत. यामुळे तुमची कुलस्वामिनी तुमच्यावर प्रसन्न होईल, तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल, तुमच्या कुळाचं रक्षण करेल, तुमचं प्रत्येक संकटापासून रक्षण करेल. तर चैत्र पौर्णिमेला या सेवा नक्की करा.
झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. पुन्हा भेटी नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.